तक्रारीनंतरही कारवाई शून्य. सोनवत फाट्यावरील संशयित वाळू साठ्याला प्रशासनाचे अभय. सोनवत फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या संशयित वाळूच्या साठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक दिवसापासून उघडपणे पडून असलेल्या वाळू साठ्याकडे महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठवण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत ना साठ्याची मोजणी करण्यात आली ना आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाली. त्यामुळे हा साठा वैध आहे की अवैध याबाबत प्रशासनाने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांवर नियमांचे कठोर पालन लादणारे प्रशासन आता गंभीर प्रकरणामध्ये मौन का बाळगत असल्याने संशय अधिक गडद होत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसील प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून साठ्याची सत्यता पडताळावी, संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल वाचवावा अशी जोरदार मागणी केली आहे. सोनवत फाट्यावरील संशयित वाळू साठ्यामागील वास्तव काय? तक्रारीनंतर कारवाई का होत नाही? प्रशासन कारवाई करणार की पुन्हा एकदा डोळे झाक करणार? या प्रश्नाची उत्तरे मिळण्याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.